महाडच्या या महाडच्या ऐतिहासिक आणि शिवतरगळ्यासारख्या भूमीमध्ये लिहिला गेला, ती माझी महाडची ऐतिहासिक भूमी. मग सांगितलं क्रांतिश्री नानासाहेब पुरोहित, आमचे शिडी देशमुख, सिंह परांजपे, असे एक ना अनेक रत्न, मोहनजी धार्यासाहेब, त्यांचे आता सुपुत्र आलेले आहेत, काम करतात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून. अशी महान व्यक्ती आलेल्या आहेत आणि आज आम्ही भाग्यवंत आहोत की व्यासपीठावर असलेले आपले आप्पासाहेब असतील, सचिन सोरे असतील, राहुलदादा असतील, बंधू मग कर्णिक असतील, आमची सगळी मान्यवर मंडळी यांचं दर्शन झालं. आम्ही भाग्यवंत आहोत. पुढचं 2014 तुम्हाला माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू. आप्पासाहेब, तुमचा केवळ इथे हा स्नेह आहे काही क्षणांचा, तर महाराष्ट्रातले हे सगळे आजी माजी आमदार प्राध्यापकासारखे बोलत आहेत. मग खरंच कमाल आहे आप्पासाहेब. म्हणून तुमची अमृतवाणी ऐकायला समोर 50,000 लोक उन्हातानात 8-8 तास बसलेत. म्हणजे हे संमेलन नाही, हे साहित्य संमेलन खरं आत्ता समारोपाचं संमेलन सुरू झालंय. अनेक ग्रंथ वाचून देखील बोलताय आणि अशी सगळी मंडळी या ठिकाणी बोलत आहेत. या ठिकाणी मी पुन्हा विनंती करतो दुसऱ्या प्राध्यापकांना, रोखठोक भाई जगताप या. पंधराव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे तुम्हा आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक तीर्थरूप आप्पासाहेब, साहित्याचा महामेरू पद्मश्री मधुभाई, खरं तर सगळ्यांची नावं घेणं आवश्यक आहे. मंच, आदरणीय मंच, संजय हुशार आहे. संजयने सांगितलं की मी चिमटा काढणार नाही, पण त्याच्यातच चिमटा आहे, म्हणून मी काही ती संधी देणार नाही. आणि असं सुद्धा साहित्याच्या या खऱ्या दिंडीमध्ये आम्ही भोई म्हणून वावरत असताना, खरं तर सकाळी मला माझं एक सत्र होतं. मी किशोरबाईंची माफी मागेन, आपल्या सगळ्यांची माफी मागेन अर्थात, की मी येऊ शकलो नाही. काही घरगुती अति महत्वाचं कार्य निघाल्यामुळे मी येऊ शकलो नाही. परंतु मी म्हटलं जर या कार्यक्रमाला गेलो नाही तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि म्हणून साहित्याच्या या नगरीमध्ये माझी भैरवीच असू शकते, बाकी काहीच आमचं असू शकत नाही. गेले 3 दिवस आपण सगळे तुडुंब अगदी सगळे तृप्त झालेले आहात, मी सोडून. म्हणून मी माझा वेळ सगळा तिकडे देणार आहे. मला आप्पासाहेबांचं श्रवण करायचं आहे, मला भाईंचं, मधुभाईंचं श्रवण करायचं आहे. कारण तुमच्या माध्यमातून, तुम्ही दिलेल्या प्रेरणेतून मधुभाईंना आठवत असेल एक पाऊल मी त्यावेळेला पुढे टाकलं होतं. सर्वसामान्यामध्ये आणि कष्टकऱ्यामध्ये काम करत असताना साहित्याची मक्तेदारी ही काही विशिष्ट विभागाकडे किंवा विशिष्ट घटकाकडे न राहता ती कष्टकऱ्यामध्ये सुद्धा आहे, अशा प्रकारची जाणीव आपण आम्हाला करून दिलीत. आपण त्यावेळेला होतात त्या बैठकीला आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे या राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये प्रथमच असं घडलं, सन्माननीय कैलासवासी नारायण सुर्वे यांच्या बरोबरीने खऱ्या अर्थाने कामगार साहित्य संमेलन सुरू करण्याची प्रेरणा मी तुमच्याकडून घेतली आणि सुरू केलं या महाराष्ट्रामध्ये. आणि मला आठवतंय की त्यावेळेला, आणि ते त्यांचंच वाक्य आहे कैलासवासी नारायण सुर्वेंचं, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी, सारस्वतानो माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे मी. अर्थात आज काहीच गुन्हा करणार नाही, काळजी करू नका अजिबात. आज गुन्हा करण्याचं धाडसच कसं होऊ शकतं आप्पासाहेब बसले असताना? आज गुन्हा करण्याचं धाडसच कसं होऊ शकतो सचिन भाऊ इथे बसले असताना, आणखीन आमचे राहुल दादा या ठिकाणी बसले असताना? आणि त्याच्यावर कळस म्हणजे आज मी आमचा मित्र साहित्यिक किशोरभाई पाहिला. क्या बात है. म्हणजे आम्ही वरचेवर भेटतो, परंतु आज ह्या आपण याचे
खऱ्या अर्थाने निमंत्रक सुद्धा आहात. परंतु किशोर भाईचा एक वेगळा पैलू मला पाहायला मिळाला. नाना पैलू बोललो, मी म्हणाला अजून पैलू पाडलेले नाहीत. पैलू पाडवत असताना कोकणातल्या माणसाने खरवडून आणखीन भलतं काही काढण्याचा प्रयत्न करू नये, जो आपल्या स्वभावामध्ये खऱ्या अर्थाने आहे. मी कोकणी असल्याने स्पष्टपणे सांगतोय. अतिशय ही सगळी माणसं, मोलाची माणसं, खऱ्या अर्थाने रत्न, या रत्नसिंधूमधली सगळी, मुंबई पकडून, नाना परत एकदा मुंबई पकडून बोललो बरं का, कारण आपल्याला ते सोडता येत नाही आणि आपल्याला सोडायचंच नाही. म्हणून कित्येक वेळेला सभागृहामध्ये ज्या वेळेला जय विदर्भ वगैरे म्हटला जातो, तर आम्ही मुंबई सकट जय कोकण असं म्हणतो आम्ही सगळेजण. म्हणजे त्याच्यामध्ये ते सुद्धा आमच्या सगळ्या सहकार्य करताचा साथ देत असतात. आणि म्हणून बंधूंनो, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, कारण या साहित्य नगरीमध्ये आपण गेली 3 दिवस सातत्याने अनेक सगळ्या साहित्याला तुम्ही सगळे साक्षीदार झालेले आहात. कथा असतील, कविता असतील, ललित असतील किंवा तत्सम सगळे काही साहित्य असेल, या सगळ्या गोष्टीला तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आणि त्या सगळ्याचा खऱ्या अर्थाने, त्याच्यावर आपण खऱ्या अर्थाने कळस जो म्हणतो, आशीर्वादाला सुद्धा आप्पासाहेब लाभले. आणि सुरुवातीच्या आशीर्वाद, उद्घाटनाला सुद्धा आप्पासाहेब आणि समारोपाला सुद्धा आपले आप्पासाहेब आशीर्वाद आम्हाला लागतात आहेत. मी भाग्यवान आहे, कारण मी सुरुवातीला नव्हतो, शेवटी मी आलो आहे. आणि म्हणून मी माझा वेळ हा संपूर्णपणे हा मी आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी देऊ इच्छिन, कारण मला आपल्याकडून ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे, जे माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मी जे काही नानांपासून शिकलो. आपणाला माहिती आहे की मी अनेक वेळेला घरी येऊन गेलेलो आहे, आपला सहवास लाभलेला आहे, नानांचा सहवास मला लाभला. मी भाग्यवान आहे त्या ह्याच्याने. आणि म्हणून आज या साहित्य नगरीमध्ये आपलं सुद्धा या ठिकाणी श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. मी या सगळ्या याच्यामध्ये काही महत्त्वाच्या एकच गोष्ट या ठिकाणी बोलणार आहे. हे सगळं यश आपण जे पाहतो, हा सगळा जो एकंदरीत उत्साह आपण जो पाहतो, त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते. आणि म्हणून या साहित्य संमेलनाला ज्या ज्या तुमच्या कार्यकर्त्यांनी इथे खऱ्या अर्थाने जे योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांमुळेच हे साहित्य संमेलन इतकं देखणं, इतकं उत्कृष्ट आणि कसलाही वाद न होता झालेलं आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि त्याचं पूर्ण श्रेय किशोरभाई तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला मी या ठिकाणी देईन. आणि विशेषतः आप्पांच्या आशीर्वादाला या ठिकाणी मी देईन. परत एकदा कधीतरी आपण आपल्या काहीतरी कार्यक्रम, आपण म्हणालात की लवकरच तुम्ही याच्यातले चळवळीतले आहात, जो काही कार्यक्रम आपण कराल बोलवा. आचारसंहितेची काही हे नाही, आम्हाला काही भाषणं करायची नाहीत, परंतु आचारसंहिता लक्षात घेऊन चौकटीत राहून सुद्धा काही आचार आपल्याला पाळता येतील आणि संहिता सांगता येईल, काही हरकत नाही. आणि म्हणून आचारसंहिता असली तरी आम्हाला बोलवा, आम्ही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, त्यानंतर तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांची तिसरी पिढी आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी यांनी तरुणांना संगणकाच्या माध्यमातून आणि नवा आत्मविश्वास आणि नवसंवेदनाची जाणीव निर्माण करण्याकरता वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं पाऊल उचललं आहे. असा तिसऱ्या पिढीचे मार्गदर्शक आदरणीय सचिनदादांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. संमेलनाचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक नायगावकर यांना सप्रेम नमस्कार. माननीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक संस्थापक विश्वस्त ह्यांनाही सप्रेम नमस्कार. अप्पासाहेब ह्यांनाही सप्रेम नमस्कार. डॉक्टर महेश केळुसकर अध्यक्ष, भरतशेठ आमदार भरतशेठ गोगावले महाड, माजी मंत्री प्रभाकर मोरे, माजी आमदार माणिकराव जगताप, माननीय निशिकांतजी जोशी ज्येष्ठ संपादक दैनिक सागरजे, माननीय राजू धारिया विश्वस्त वनराई,
आमदार विनोदजी तावडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद, सुधीर शेठ, भाई जगताप आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व पत्रकार बंधू, सप्रेम नमस्कार. आज मला इथे बोलण्याची संधी दिली ती किशोरभाईंमुळे दिलेली आहे आज. त्यामुळे पहिले प्रथम किशोरभाईंचा आभार मानतो आज मी की किशोरभाईंनी आज संधी दिली आज मला. आणि आज मी उभा आहे की हे अप्पासाहेब आणि नानासाहेबांच्यामुळेच उभा आहोत. जसं आज तुम्ही आणि मी उभा आहे हे त्यांचे पहिले आभार मानले पाहिजेत, त्यांच्यामुळे उभा आहे. आणि आज आपण कवी संमेलन किंवा साहित्य परिषदेसाठी आपण उभे आहोत सारे. साहित्य परिषदेतून काय आपल्याला मिळतं किंवा साहित्यातून काय मिळतं आपल्याला साहित्यातून अनेक प्रकार विचार मिळत असतात की विचारांची जागृती निर्माण होते आपल्याकडे, की अज्ञान जे कसं वेगवेगळ्या प्रकारचे कसे निर्माण होत असतं ते कसं बाजूला होतं. कवी किंवा लेखक ह्यांनी कशा प्रकारे समाजात जागृती निर्माण केली. जसं समय आला की जसं वेळ आली त्या पद्धतीने योग्य प्रकारे समाजाला मार्गदर्शन केलं. ज्या वेळेला समाजात वाईट परिस्थिती होती किंवा अज्ञानाकडे समाज वळलेला असतो त्यावेळेला संत वाङ्मयातले संत विचाराचे लोक उत्पन्न आले. संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, संत रामदास आहेत, संत एकनाथ आहेत. ह्यांनी एक वेगळ्या प्रकारे समाजात एक चैतन्य जागृती निर्माण केली की त्याच्यातून समाज हा कसा घडला गेला पाहिजे आणि समाजाला त्या वेळी परिस्थितीनुसार कशा प्रकारची गरज आहे. मग त्यावेळेला त्यांनी ते लेखन केलं गेलं आणि त्या लेखनातून समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जागृती निर्माण केली की कसा समाज चांगला घडला पाहिजे, अज्ञानापासून अवघड विचारापासून बाजूला कसा झाला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. हे संत वाङ्मयातल्या शिकवणीतूनच आपल्याला मिळतं. आणि हे आज आपण लहानपणापासून किंवा जसं बघायला लागलो ते नानासाहेबांनी आम्हाला हे जाणीव करून दिली की संत वाङ्मयाच्या शिकवणीशिवाय समाज घडू शकत नाही किंवा विचार बदलू शकत नाही. जसं लिखाण केल्यानंतर लोकांमध्ये चैतन्य निर्माण होतं की जागृती निर्माण होते. ज्या वेळेला स्वातंत्र्यापूर्वी काळाच्या पूर्वी ज्या पत्रकारांनी किंवा ज्या लेखकांनी किंवा ज्या कवींनी माणसाला जागृती दिल्यानंतर त्यासाठी देशप्रेम किंवा देशभक्ती कशी निर्माण झाली पाहिजे त्या पद्धतीने माणसाला जागृती केली आणि त्याच्यातून स्फुरण घेऊन आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं गेलं आहे. जशी ज्यावेळेला परिस्थिती त्यावेळेला तसं लिखाण केलं गेलं. मग आज समाजात लिखाणाची कशाची आवश्यकता आहे की त्याच्यातून तरुणांना किंवा प्रत्येक समाजातल्या नागरिकाला माणसाला कसं घडलं गेलं पाहिजे, कसं विचार दिले गेले पाहिजेत ह्या पद्धतीने झालं पाहिजे. ज्याचे वय आहे नितन त्याने करावे जपून, म्हणजे जपून लिखाण करता आलं पाहिजे. जी सुरुवात आहे त्याने कसं लिखाण केलं पाहिजे हे समर्थाने सुंदर प्रकारे लिखाण केलेलं आहे. या लिखाणातून आपल्याला कसं असलं पाहिजे, मध्ये कसं सुरुवात कशी लिहायला पाहिजे, नंतर मग चमचमीत मध्ये कसं लिहायला पाहिजे, हे फार सुंदर लेखनाची क्रिया आहे ना. त्यात सुंदर लिखाण केलेलं आहे. त्यासाठी एक समर्थानंदासाने एक समासच लिहिलेलं आहे लेखनक्रिया. त्या लेखनक्रियेत सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहेत की लेखन कसं असलं पाहिजे, लेखनातून कसे उपाय होतात, त्या लेखनातून काय काय झालं पाहिजे. तर पुस्तकातून लेखन कसं होतं. आज आपण एखादं पुस्तक प्रकाशित केलं किंवा जे पुस्तक वाचलं आपण ते वाचल्यानंतर आपण इथे एका बाजूला टेबलवर ठेवतो. 4-8 दिवस टेबलवर राहतं, धुळखात पडलेलं असतं. तिथून मग त्या कोपऱ्यात जातं, कोपऱ्यातून मग त्या रद्दीमध्ये जातं. असं होता कामा नये. कुठलंही पुस्तक किंवा त्याचे आहे नंतर मग ते रद्दीत जात असतं. मग शेवटी होतं काय त्यातल्या ते रद्दीच गेलं तर पण त्यातले विचार जे आहेत ते आपल्या आंतरिक कोरले गेले पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. त्यातले जे विचार आहेत की त्यातले जे ज्ञान आहे ज्यातून आपल्याला विचार बदल होतात की आपल्या मनाला किंवा बुद्धीला चांगला आकार मिळू शकतो असे विचार हे आपण नेहमी आत्मसात करता आले पाहिजेत की आपल्या हृदयावर कोरून ठेवले पाहिजेत. फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्या पुस्तकात ही पुस्तकाची पद्धत असते. नेहमी आपण नेहमी बघत असतो. आज आपलं एक वर्षभर एक शाळेचं पुस्तक असतं, ते नंतर दुसऱ्या वर्षी परत नवीन दुसरं येतं. जसं इयत्ता वाढतं तसं वेगळे पुस्तक येतं, नंतर ते रद्दीत जातं. पण त्यापेक्षा आपण त्या विचारातून त्या ज्ञानातून आपल्याला काय बदल करता येऊ शकेल की त्या विचारातून आपण कसं घ्यायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थाने एक म्हटलं आहे की कवी मोक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे साधन निश्चयात्मक. म्हणजे आपल्याकडे कवी मोक्षाचे अंजन म्हणजे माणसाच्या डोळ्यात अंजन नाही, त्याच्या बुद्धीमध्ये अंजन आलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. डोळ्यात अंजन घातलं की नुसतं डोळ्यातून काय घाण असेल किंवा डोळ्यातून पाणी येतं, पण बुद्धीला प्रकाश येणार असं अंजन पाहिजे. मोक्ष म्हणजे मोकळा होणे. ह्या मोकळा होण्याची क्रिया कशी असली पाहिजे. कवी साधकांचे साधन म्हणजे साधक काय आहे, माणूस साधक झाला पाहिजे. मग त्या साधकातून पुढे काय होतं, कवी सिद्धांचं समाधान, मग त्या समाधान येतं आणि निश्चयात्मक येतं, परत कधी बदलत नाही अशा पद्धतीने तरी निश्चयात्मक येत असतं. पण कवी आणि साहित्यिक
हे काय समाजात उपयोग करतात किंवा कसं दिलेलं आहे तर समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे दासबोधात. नसता कवीचा व्यापार तरी कैसा असता जगोद्धार, म्हणून कवी आधार. मग जगाचा आधार काय आहे? कवी किंवा साहित्यिक असतात हे जगाचा आधार असतात. कारण की जर समाजाला वर्णन करून दाखवत असेल तर कशा पद्धतीने वर्णन करून दाखवतात की आपल्याला एखादा व्यक्तिरूप उभा करत असतात. प्रत्यक्ष झालेली घटना नसते, माहिती असते आपल्याला, पण तो पुस्तक लिहिताना किंवा एखादं पात्र उभं करताना तो संपूर्ण वर्णन करत असतो की तो माणूस कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याचं राहणीमान कसं आहे, हे आपल्या शब्दातून ते आपल्या डोळ्यासमोर प्रकट करत असतात, आपल्या बुद्धीसमोर प्रत्यक्ष कल्पनारूपाने प्रकट करतात. म्हणून किती आधार आहेत साहित्यिक आणि हे जे समाजामध्ये किती फार महत्त्वाचं आहे. हे जर अशा पद्धतीने जर साहित्यिक किंवा जे कवी आहेत ह्याचा जर आपला आधार नसता तर आपल्याला ओळखता कसं आलं असतं की आपल्याला कसं कळलं असतं. एखादा जर शिवाजी महाराजांसारखा आपल्याला जो राजा आहे आपल्याला जर घडला गेला आहे हे माहिती कसं कळलं असतं. त्यांनी जर ते रूप उत्पन्न नसतं केलं तर कसं कळलं असतं आपल्याला की जिजाऊ माता आहे ते आणि शिवाजीला कसं घडवलं आणि कसं पद्धतीने समाजात त्यांनी जागृत केलं हे आपल्याला कसं ओळखता आलं असतं. की बाबासाहेब आंबेडकर आहेत ह्यांचं जर आपल्याला जर रूप किंवा वर्णन जर आपल्याला ओळखता नसतं तर कसं कळता आलं असतं आपल्याला. आज स्वामी विवेकानंद जयंती आहे की हे जर यांचं जर रूप किंवा त्यांचे विचार पुस्तक रूपाने किंवा त्या शब्दरूपाने जर आपल्याला कळलं नसते तर आपल्याला ओळखता कसं आलं असतं की त्यांचे काय गुण आहेत, त्या गुणातून आपल्याला काय आत्मसात करता येऊ शकतं, हे कसं घेता आलं असतं आपल्याला. म्हणून कवी हा आधार कसा आहे, समाजाचा व्यापार कसा चालतो, म्हणजे शब्दरूपाने देवाणघेवाण करण्याचं काम कोणाचं आहे, हे कवी आणि लेखकांचं काम आहे, साहित्यिकांचं काम आहे. म्हणून आज आपल्याला त्यांचा आभार नक्कीच मानले पाहिजेत की त्यांनी जर नसतं लिहिलं गेलं तर आपल्याला कसं मिळालं असतं. नाही विद्या ज्ञातृत्व काही, कवीश्वरण तो नाही, कवीपासून सर्वी सर्वज्ञता. म्हणजे कवी हा सर्वज्ञ कसा आहे की लेखक हा सर्वज्ञ कसा असू शकतो. जर लिखाण केलेलं नसतं गेलं तर लिखाणातून काय मिळतं, पण लिखाण असं असलं पाहिजे की पुस्तक रूपात किंवा शब्दरूपात राहता कामा नये, ते मनावर बिंबलं पाहिजे की ते प्रत्यक्ष हृदयात कोरले गेलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून समाजात समाज प्रबोधन हे फार मोठं माध्यम आहे. आज पत्रकारसुद्धा आज ह्या पद्धतीने एखादा जर कुठला अवगुण असेल किंवा अविचार असेल तर ते पद्धतीने त्या पद्धतीने मांडतात की लोकांमध्ये एक प्रकारे जागृती निर्माण करतात. मग त्यातून आपण वर्तमानपत्र वाचतो, त्या वर्तमानपत्रात वेगवेगळे लेख असतात. आपल्याला रोज नवीन नवीन काही तर शिकायला मिळतं, काही नवीन आरोग्याबाबत किंवा जे अन्यायावर चीड येणारं असं काहीतरी नेहमी लिहिलं जातं. म्हणजे आपल्याला काय दिलं जातं. आणि एखादा जर आपल्याला जर अग्रलेख लिहायचा असेल तर काय करायला लागतं, त्यात काची सगळी बाराखडी असते, का, कोणी, कुठे, कशासाठी, कोणासाठी, कोणी, हे असे हे सगळ्या पद्धतीने अग्रलेख लिहित असतात. म्हणजे हे सगळे कावरून जे प्रश्न निर्माण होत असतात ह्या पद्धतीने लिहित असतात की ह्याच्यावरून हे का झालं, कोणासाठी झाली, कशी घटना घडली, कोणी केली, कोणी ठरवून केली, हे अशा पद्धतीने लिहित असतात. कुठे झाली हे जे लिहिले असतात हे कावरून सुरुवात असते. अग्रलेख कसा लिहावा किंवा कशा पद्धतीने लिहावा हे आपल्याला वाचायला मिळतं. ह्याच्यातून आपल्याला एक चांगलं ज्ञान मिळत असतं. म्हणजे हा सुद्धा एक लिखाणाचा प्रकार आहे. त्यात ह्या लिखाणाच्या प्रकारातून आपल्याला खूप काही मिळत असतं. मग ह्या प्रकारातून आपण कसं घेतलं पाहिजे, आपण कसं आत्मसात केलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जसं लिखाणाची गरज असते, जसं समाजाला गरज आहे त्या पद्धतीने समाजातले लेखक किंवा कवी किंवा जे पत्रकार आहेत हे मनुष्याला जागृती निर्माण करतात. पण त्या जागृतीतून आपण ते घेता आलं पाहिजे की ते आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. म्हणजे आता काय, कवी कशा पद्धतीने लिहितात, माधुर्य लिहितात, युक्ती लिहितात, रसिक लिहितात, शृंगारिक लिहितात, वीर लिहितात, हास्य लिहितात, क्रौण लिहितात, प्रास्ताविक लिहितात, कौतुक करतात, विनोद लिहितात, गोष्टी लिहितात, स्तुती लिहितात, तर्क असतो, भेद असतो, विरक्ती असते. म्हणजे ह्या पद्धतीने एवढ्या प्रकारे लिहिलं जातं. आणि ह्या पद्धतीने जर लिहिलं गेलं तर माणसाला त्या पद्धतीने विचार मिळायला जातात. तर्कशास्त्र कसं असलं पाहिजे, आपल्याला प्रस्ताविक कसं केलं पाहिजे. जसं मगाशी संजय भुसकुटेंनी सुंदरपणे प्रस्तावित करत आहेत, समाजासमोर सांगत आहेत की कसं कवी संमेलन असतं, कसं साहित्य परिषद असते, की कसं कोण भाषण करतो आहे, ह्याच्यातून बरोबर व्यवस्थित चिमटे काढत असतात. म्हणजे हे कशा पद्धतीने करतात हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला कशा प्रकारे हे जे मागाशी सांगितलं माधुरी आहे, माधुरी रूपाने कसं असलं पाहिजे किंवा गोष्टी रूपातून कसं सांगितलं पाहिजे. जसं आपण शाळेत शिकत असतो तर आपल्याला शिक्षक शिकवतात कशा पद्धतीने, गोष्टी रूपातून किंवा बोध रूपातून आपल्याला सांगत असतात की आपलं आचरण कसं असलं पाहिजे, की आपण कसं वागलं पाहिजे, समाजात चांगला एक व्यक्ती कसा राहू शकता येईल किंवा समाजात देशाचा नागरिक कसा आपण घडू शकतो हे आपल्याला व्यवस्थितरित्या आपण समजून सांगतात. म्हणजे जसं लेखन क्रिया आहे तसं ऐकणे हे फार महत्त्वाचं आहे.
ह्या ऐकण्यातून माणसाचा अंतर्गत कसा बदल होतो. म्हणून समजा पहिल्या ओळीतलं दिलं आहे दासोदा पहिल्या श्रोते पुस्तकी कोड ग्रंथ काय बोलेलं जे येतं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मग कोणता ग्रंथ आहे ग्रंथामध्ये असं बोलतं गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलला विषद भक्तिमार्ग. म्हणजे जर माणसामध्ये बदल करायचा असेल तर श्रवण ही फार महत्त्वाची घटना आहे. जर श्रवण जर झालं नसेल तर आपल्याला कळणार कसं काय. आपण जन्माला ज्यावेळेला येतो तर पहिलं काय येतं आपल्याला ऐकू येतं. ऐकण्यावर सगळ्या घडत असतो. आपण बोलायला कधी शिकलो 2 वर्षांनी 2.5 वर्षांनी 3 वर्षापर्यंत. पण पहिलं काय आपल्या अंतरी गेलं पहिलं ऐकलं आपण ऐकत गेलो आपण आपल्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये त्याचा ऐकल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला किंवा परेमध्ये किती परिणाम झाला मग आपण बोलायला शिकलो. आपण डायरेक्ट बोलायला शिकलो नाही पहिलं आपण ऐकलं. म्हणून ऐकण्याची क्रिया फार महत्त्वाची आहे. पण ऐकणे कशा पद्धतीने असते आपण एखाद्याला सांगितलं किंवा पाणी घेऊन ये 1 ग्लास पण त्याने नुसतं ऐकलं पण त्याला कळलं नाही किंवा त्याला कळलं पण ते जर वळलं नसेल मग ती ऐकण्याची क्रिया पूर्ण झाली का. मग ती श्रवण ही क्रिया पूर्ण झाली का नव्हे. ह्या ज्या 3 पूर्ण क्रिया होतात ऐकणे कळणे आणि वळणे ह्या जेव्हा 3 क्रिया पूर्ण झाल्या तेव्हा ती क्रिया पूर्ण झाली मग त्याला श्रवण असं म्हणतात. संत वाङ्मयातून श्रवणाचं किती महत्त्व दिलं आहे की त्या श्रवणातून आपल्याला आपल्या अंतरंगात आपल्या विचारामध्ये आपल्या बौद्धिक दृष्ट्या किती होतं. जिथे शब्द कमी पडतात ज्या शब्दातीत नाही जो शब्दाच्या पलीकडे आहे जिथे आपण शब्दरूपाने जे उभं केलेलं असतं काल्पनिक रूपाने जे आपल्या मनामध्ये किंवा बुद्धीकडे आपण जे उभं केलेलं आहे ते संपूर्ण गळून पडतं. ते कधी गळून पडतं शब्दाच्या पलीकडे असणारं शब्दातीत नसणारं जेव्हा ते श्रवण ऐकले जातं ते शब्द ऐकले जातात ते ज्ञानरूपी शब्द ऐकले जातात त्याला श्रवण असं म्हटलं जातं. ह्या श्रवणातून आपल्याला काय प्राप्त होतं मनाकडे असणारे विचार मनाकडे असणारे अवगुणाचे विचार सद्गुणाचे विचार कसे प्राप्त होऊ शकतात आपल्याकडे सद्गुण कसे प्राप्त होतील हे फार महत्त्वाचं आहे. हे ह्या श्रवणा भक्तीतून कळलं जातं. बरं भक्ती करण्याचे 9 प्रकार आहेत 9विधा प्रकारे केली तरच ती भक्ती होऊ शकते. बाकी अन्य प्रकारे कुठे केली तर भक्ती होऊ शकत नाही. म्हणजे भक्ती जी केली जाते ती शरीराला पीडा घेणारी असणे. मग एका पाय उभं राहून करणे किंवा लोळण नमस्कार करणे किंवा शरीराला पीडा देणे ही अशा प्रकारची भक्ती होते. ती पीडा नव्हे ही शरीराला पीडा देणारी आहे. मग संतांनी आपल्याला भक्ती कशा प्रकारे दाखवली किंवा परमेश्वराची ओळख कशी दाखवली किंवा देव कसा दाखवला की देवाची ओळख कशी असली पाहिजे किंवा देव कार्य कसं करतो. आपल्याकडे साधं उदाहरण असतं आपल्याकडे आपण नेहमी बघतो चहा करत असताना आपले ते साखरेचे 4 दाणे पडतात. मग ती व्यवस्था कोणाची लावली असते संध्याकाळी 4 वाजता आपण चहा करतो समजा मग 4 वाजता त्याबरोबर त्या वेळेला चहाचे 4 दाणे पडतात साखरेचे दाणे पडलेले असतात. मग ती कोणाची व्यवस्था लावली असते अरे आपण म्हणतो 4 दाणे जर टाकून देऊया आपण मग आपल्या हातातून मग त्यावेळेला त्या मुंगीची व्यवस्था कशी केलेली असते परमेश्वरांनी की आपण बरोबर 4 वाजता येणार ते चहामध्ये पाणी साखर होत असताना 4 दाणे खाली पडतात आपल्याकडून. म्हणजे ही घटना ही ठरलेली असते. मग 4 दाणे पडणार आणि ती मुंगी घेऊन जाणार. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राची व्यवस्था कशा पद्धतीने लावली असते हे फार महत्त्वाचं आहे. मग हे कोण करतं हे परमेश्वराशिवाय देवाशिवाय कळू शकत नाही. हे जर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन जर तसा ठेवला तर नक्की आपल्याला कळू शकेल की हे कार्य करतं कोण. आपण मनुष्य म्हणून निमित्त मात्र आहोत पण आपल्याकडून काय विचार आहेत किंवा कसं वागलं पाहिजे हे प्रत्येकाच्या हातात ठेवलेलं आहे. त्याला आपण कर्म असं म्हणतो. कर्म म्हणजे करण्याची क्रिया कर्म मग समजेल कर्म म्हणजे करण्याची क्रिया. मग आपण सत्कर्मात करतो का कुकर्मात करतो हे 2 प्रकार आहेत त्याच्यात. म्हणून करून बघितलं पाहिजे. पण माणसाला कर्माबरोबर कर्तव्याची जोड अत्यंत जरुरी आहे. कर्तव्य म्हणजे काय केलेलं कधीही व्यय जात नाही किंवा फुकट जात नाही त्याला म्हणतात कर्तव्य. कर्तव्य करत राहा व्यय जात नाही त्याला म्हणतात कर्तव्य. म्हणून जीवनाला कर्माचरणाची कर्तव्याची भूमिका अत्यंत जरुरी आहे. मग क्रियाशक्ती ही फार महत्त्वाची आहे आपल्याकडे. ही जर क्रियाशक्ती नसेल तर काय उपयोगाचे आहे. जीवनात 4 क्रियाशक्ती असतात. एक क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती ह्याच्यावर जग चालत असतं. मग क्रियेतून काय काय घटना घडत असतात द्रव्यशक्तीतून काय काय घडत असतात ज्ञानातून काय काय घडत असतात म्हणजे अशा 4ही प्रकारे करत असतात. क्रियाशक्ती ज्ञानशक्ती द्रव्यशक्ती आणि इच्छाशक्ती. आपण इच्छाशक्तीच्या जोरावर पण आपण काय करू शकतो. म्हणून जीवनात 4 शक्ती आहेत. या 4 शक्ती फार महत्त्वाच्या आहेत. जो तो म्हणत असतो की पण ह्या 4ही शक्ती चालवणारा एक परमेश्वर असतो की देव असतो. पण आपण ज्याच्यामुळे जन्माला आलो ह्याची आपल्याला ओळख असली पाहिजे. आपल्याला याचं स्मरण असलं पाहिजे. कारण की आपण जन्माला याच्या आधी परमेश्वर आहे किंवा प्रत्येक घटने चराच्या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्ट आहे. आपण आहोत तरी आहोत आपण मृत्यू पावलं तरी येणार आहोत. मग राहतं तर कोण आणि जातं तर कोण. म्हणजे आपल्याला याच्यात काय जीवनात करायचं आपल्याला कीर्ती किती महत्त्वाची असते किंवा कर्माचरण किती महत्त्वाचं असतं. आपण मेल्यानंतर कीर्ती होते
पण कीर्ती कधी होते? जर कर्माचरण उत्तम असेल तर कीर्ती होऊ शकते, नाही तर अपकीर्ती होते. म्हणजे वाईट व्यक्तीचे विचार किंवा त्याचे आचार असतात हे त्याच्या गुणावर अवलंबून असतात. त्याच्याकडे जर चांगले गुण असतील तर त्याला चांगला व्यक्ती म्हटला जातो, त्याच्याकडे वाईट गुण असतील तर वाईट म्हटलं जातं. पण ह्याच्यातून आपल्याला व्यक्ती म्हणून किंवा माणूस म्हणून कसं घडवलं गेलं आपल्याला हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण व्यक्ती म्हणून आपण कसं असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. जर व्यक्ती नसेल तर कसं वागलं पाहिजे आपण, नाही तर माणूस म्हणून आपण कसं वागलं पाहिजे. मग मनुष्याला आकार देतो कोण किंवा आपल्याला जीवनाची जाणीव देतो कोण, मग खरा कलाकार कोण आहे किंवा खरा घडवणारा कोण आहे आपल्याला आहे. पण जर आपल्या बघण्याचा दृष्टिकोन जर व्यापक असेल किंवा जर आपली जी विजन आहे ते कशा पद्धतीचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. आपण जर एका विचारात अडकलो तर आपण एका विचारातच पुढे जात असतो. पण बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे कसा असला पाहिजे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक किंवा आपण ज्ञानदृष्टीतून आपण कसं घेतलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला जीवनात काय महत्त्वाचं आहे, आपल्या जीवनात काय साध्य करायचं, आपल्या जीवनात काय ध्येय आहे हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आपण बुद्धी, आपली शारीरिक शक्ती आणि वेळ या तिघांचा जेव्हा संमेळ होतो तेव्हा ते कार्य घडलं जातं. मग आपली बुद्धी आपण कुठे वापरली, आपली शारीरिक शक्ती ही कुठे वापरली आणि आपला असणारा वेळ हा योग्य ठिकाणी वापरला का, ह्या तिघांचा जेव्हा संगम होतो त्याच वेळेला कार्य घडलं जातं. म्हणून समाजाने म्हटलं युक्ती, बुद्धी आणि शहाणपण हे फार महत्त्वाचं आहे. युक्ती कुठे केली गेली, बुद्धी कुठे वापरली गेली आणि शहाणपण कुठे वापरलं, आपण कुठे बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं कसं, हे कसं ज्ञानातून मिळत असतं. समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक व्यक्तीकडे काय ना काहीतरी गुण असतात, ते आपल्याला कसं आत्मसात करता येऊ शकेल. आपण नेहमी एक कथा ऐकत असतो, महाभारतातली कथा एक, की दुर्योधन आणि युधिष्ठिर या दोघांना जेव्हा बघायला सांगितलं की जा समाजात फिरून या, मग आपण काय घेतलं याच्यातून. दोघांना जेव्हा फिरून आल्यानंतर बघितलं तर दुर्योधनाला विचारलं तू काय घेतलंस. तो आला मी फिरत गेलो, मला एक व्यक्ती दिसला की त्याच्याकडे ताकदच नाही, मी माझ्या शौर्यातून किंवा पराक्रमातून मी युद्ध जिंकू शकतो, त्याच्याकडे तशी काहीच ताकद नाही. सुतार दिसला, तो घडवताना दिसला. लोहार दिसला, तो लोहार काम करत आहे, त्याच्याकडे फक्त ताकद आहे पण त्याच्याकडे बुद्धी नाही, चातुर्य नाही की राज्यकारभार कसा करायचा असतो किंवा त्याच्याकडे युद्ध कौशल्य नाही आहे. असं सगळ्या प्रकारे फिरत गेलेला आहे. हां, नंतर मग परत धर्मराजाला विचारलं, युधिष्ठिराला विचारलं तू काय बघितलंस. तो म्हणाला मी सुद्धा हेच बघितलं, पण त्यावेळेला मी काय बघितलं, तिथे मीपणा माझा नष्ट झाला. मला तिथे मीपणा कसा नष्ट झाला की त्या लोहार करण्याची कला आहे, अवगत आहे की कसं रथाचं चाक कसं करायचं ही माझ्याकडे कला अवगत नाही, ही मला शिकायला हवी. दुसरा गेला सुतार होता, सुतार काम करत असताना लाकडातून कसं फर्निचर करावं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कसं कलाकृती करावी हे मला शिकायला मिळालं. असं वेगवेगळ्या प्रकारे शिकायला मिळालं. त्याच्यात मी कुठे कमी आहे हे मला त्या तिथे गेल्यानंतर फिरल्यानंतर कळलं. म्हणजे ह्याच्यात सर्वश्रेष्ठ कोण आला तर युधिष्ठिर सर्वश्रेष्ठ का झाला की त्याने काय बघितलं, त्याने ज्ञान बघितलं. का ज्ञान बघितलं, तिथे मीपणाचा त्याग केला म्हणून तो घेऊ शकला. मग दुर्योधनाने काय घेतलं, तिथे मीपणा घेतला, मी झालं, तिथे सगळ्या ठिकाणी मी आला म्हणून तो त्याग करू शकला नाही. ही कथा आहे का नाही, ह्या कथेतून खूप काही घेण्यासारखं असतं. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी गुण असतात, जसे दुर्गुण आणि सद्गुण ह्या दोन्ही बाजू असतात. जसे दुर्गुण असतात तर ते दुर्गुण बघितलं की जाणून त्यागावे. मग आपण हे दुर्गुण आहेत त्याच्या व्यक्तीकडे, त्याच्याकडे असणारे चांगले गुण आहेत ते कसे आत्मसात आपल्या करता येऊ शकेल हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला आपल्या बुद्धीचा उपयोग, आपण ज्ञानाचा उपयोग कुठे केला गेला हे फार महत्त्वाचं आहे. हे जर आपल्याला कळलं तर किती आपल्याला समाजामध्ये किंवा आपल्याला एक चांगलं नागरिक किंवा समाज चांगला घडवता येऊ शकेल, हे कितीतरी घडवता येऊ शकेल. आता जास्त वेळ काय घेत नाही मी. आता जे संत महात्मे आहेत की त्यांनी संत महात्म्याने कसा आधार केला की जीवनाचा कसा उपयोग केला. मग संत महात्मे जगाचा आधार कसा आहे किंवा ते विवेक निधीचे भांडार कसे आहेत, माणसाने बोलल्यानंतर सहज विवेक प्रगट होतो. हे संत महात्म्याची शिकवण आहे. संत ज्ञानेश्वरांनी किंवा संत तुकारामांनी माणसाला असं पद्धतीने ज्ञान दिलं की ते एकदम एका क्षणात त्याच्याकडे विवेक जागृत होतो. नाही मन निर्मळ तर काय करेल साबण. म्हणजे किती एका वाक्यात तरी सांगितलं की जर तुम्ही साबण लावा, किती काय वरण लावा, पण तुमच्या मनातच जर घाण असेल तर तुम्ही साबण लावा किंवा वरून कितीही लेपन करा तर माणूस स्वच्छ होऊ शकत नाही. साबणाने फक्त शरीराचा मळ असेल तो जाईल, पण मनातला मळ कसा करणार, मग मन निर्मळ कसं होणार. म्हणून मनाला काय पाहिजे तर मनासाठी काय पाहिजे तर त्यासाठी समर्थांनी 205 श्लोक लिहिलेत
त्या मनाच्या श्लोकात माणसाला मन कसं आवरावं किंवा मनाकडे येणारे कसे संशय येतो किंवा वादविवाद किंवा वितंडवाद कसा निर्माण होतो असतो, वादातून विवाद होतो, विवादातून वितंडवाद कसाकडे जातो, असं सगळ्या प्रकारे माणसाचं विस्तृत विवेचन दिलेलं आहे की मनाला कसं आवरावं, ज्याचे त्याने आवरावे. मनाला आवरायचं असेल तर कोणी आवरलं पाहिजे, ज्याचं त्याला आवडता आलं पाहिजे. मग क्रोध कसा येतो, मग क्रोध कसा कार्य करतो आपल्या